ब्रह्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये अगस्त्य आणि हयग्रीव यांचा एक संवाद आहे. आणि या संवादामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, नैराश्य हे सगळं नाश पावून ऊर्जा यावी, समृद्धी यावी, यासाठी ललिता रूपातल्या आदिशक्तीची उपासना सांगितली आहे. आणि यामध्ये येणारं एक लोकप्रिय स्तोत्र म्हणजे ललिता सहस्रनाम. हे ललिता सहस्रनाम रोज म्हणल्यामुळे अर्थातच समृद्धी येते, उत्साह येतो, ऊर्जा येते असं म्हटलं जातं. यातल्या संस्कृत शब्दांचे आघात हे नुसते पठणाने सुद्धा आपल्याला ऊर्जा देतात. या ललिता सहस्रनामाच्या पठणानं आपल्यालाही ऊर्जा यावी, उत्साह यावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ते वाचता यावं, म्हणता यावं, यासाठी एक उपक्रम सुरू करतोय. ललिता सहस्रनामाचे रोज 2 श्लोक संथा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या सवडीनं, आपल्या सोयीनुसार आपण ते म्हणू शकता. आपल्या समोर जर त्याचा कागद असेल तर आपल्याला ते म्हणणंही सोपं जाईल. त्यामुळे ती पोथी किंवा ते जे काही त्याचं टेक्स्ट आहे तेही मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याकडे बघून रोज 2 श्लोक जर आपण म्हणत राहिलो तर नवरात्रापूर्वी आपलं हे स्तोत्र पूर्ण होईल. कारण 183 श्लोकांचं हे स्तोत्र आहे आणि नवरात्रामध्ये याचं पठण आपल्याला करता येईल आणि ही ऊर्जा आपल्यालाही मिळेल. या उपक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आपण खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा.